इनसाइड स्टोरी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागे आपण मुसोलिनी आणि त्याच्या चरित्रामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये इटलीचा कसा सर्वनाश किंवा पराभव झाला, इटलीची दुसऱ्या महायुद्धात झालेली दयनीय अवस्था, मुसोलिनीचा मृत्यू आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत लोकांनी केलेली विटंबना, हे सर्व आपण मागच्या स्टोरीमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत त्याच्याच साथीदाराची, त्याच्याच मित्र राष्ट्राचा हुकुमशहा, दुसऱ्या महायुद्धाला एकमेव जबाबदार व्यक्ती, त्याचं नाव पहिल्यांदा सर्वांच्या ओठावर येत अशी व्यक्ती म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. 1939 ते 1945 पर्यंत चाललेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली इटलीची, जर्मनीची आणि जपानची अवस्था पाहिली की आपल्याला त्या सर्व दुष्कृत्याचा एक आलेख किंवा चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्या मृत्यूपूर्वी ज्या बंकरमध्ये काही वेळ व्यतीत केला, त्या मृत्यूचं गूढ, मृत्यूपूर्वी त्याने आपल्या प्रेमिकेसोबत केलेलं लग्न आपण या कहाणीमध्ये पाहणार आहोत. ॲडॉल्फ हिटलर जगातला सर्वात मोठा हुकुमशहा. हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 ऑस्ट्रियामध्ये झाला. हा जर्मन देशाचा जर्मन हुकुमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व जूनच्या कत्तलीकरिता खूप प्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणात हिटलरची गणना होते. ॲडॉल्फ हा अलाइस हिटलरची तिसरी पत्नी क्लारा हिटलर या दाम्पत्याचा मुलगा. माइन काम्फ या त्याच्या आत्मचरित्रात तो वर्णन करतो त्याप्रमाणे अलाइस हा एक सैनिकी अधिकारी होता. ॲडॉल्फ हिटलरने आपल्या संघर्ष काळात काही काळ व्हिएन्नामध्ये हस्तचित्र विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करून, घरांना रंग देऊन आपला उदरनिर्वाह करत होता. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. त्याच्यावर आरोप आहे की जर दुसऱ्या महायुद्धाच्या मृत्यूचा आकडा जोडला तर जवळजवळ 5 कोटी लोकांना मृत्यूच्या गर्तेत ढकलणारा हा हिटलर होता. हिटलरच्या सनकी विचारांमुळे खरं तर दुसरं महायुद्ध घडलं. 1914 ते 1918 मध्ये झालेल्या प्रथम विश्वयुद्धात अनेक देशांनी वेगवेगळे गट स्थापन केले आणि त्यामध्ये जेवढे जर्मनीचे मित्र राष्ट्र होते तेवढे हरले होते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन लावण्यात आली होती, निर्बंध घालण्यात आले होते, जास्त प्रमाणात महसूल गोळा करणे संबंधी. त्यातच जर्मनीची हालत खूप खराब झाली होती. जर्मनीची अर्थव्यवस्था डबघाईत होती. बेरोजगारी, भूकमारी या सगळ्याच गोष्टींचा खूप परिणाम झाला. जर्मनीला चालवणारे प्रशासक, सत्ताधारी सगळेच आपल्याच मस्तीमध्ये, आपलीच आन बान शान यामध्येच व्यस्त होते. जर्मनीतील लोकांची होत असलेली पिळवणूक किंवा जर्मन लोक ज्या परिस्थितीत जगत होते त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती या सत्ताधाऱ्यांची असल्याकारणाने जर्मनीतील लोक अशा सत्ताधाऱ्यांवर खूप नाराज होते. त्यांच्यावर खूप रोष होता. त्याच लोकांमधला एक हिटलर. 1914 ते 1918 झालेल्या प्रथम विश्वयुद्धामध्ये हिटलरने सैनिक म्हणून सहभाग सुद्धा घेतला होता. अगोदर हिटलर काही कामगार सेनांसोबत काम करत होता. त्यामध्ये त्याने एक कामगार सेना पार्टीची स्थापना केली. राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पार्टी, NSDAP असं पार्टीचं नाव ठेवलं. या पार्टीला नाझी पार्टी म्हणून सुद्धा ओळखत. हाच तो नाझीवाद किंवा नाझी विचार. या पार्टीच्या माध्यमातून हिटलर आपले विचार, महत्वाकांक्षा जनतेसमोर मांडू लागला आणि राजकारणामध्ये आपले पाय मजबूत करू लागला. त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता आणि परिणामी जर्मनीमध्ये काही काळांतराने त्याची सत्ता आली. नाझी पार्टीच्या विचारानुसार जर्मन लोक सर्वात श्रेष्ठ आहेत, त्यांच्यात नेतृत्व आणि जगाला मार्गदर्शन करण्याचे गुण आहेत, त्यामुळे सर्व जगावर जर्मन लोकांचंच राज्य असण्याची गरज आहे. या एका कारणामुळे खरं तर दुसरं महायुद्ध घडलं. पहिल्या विश्वयुद्धात हरल्याने जर्मनीतील लोक युद्धात हरण्याचं एकमेव कारण जर्मनीमध्ये असणाऱ्या यहुदी लोकांना म्हणत होते. यहुदी लोकांवर जर्मन लोकांचा खूप राग होता. लोकांचे हे विचार हिटलरला समजले तेव्हा तो त्याचा पुरेपूर उपयोग राजकारणासाठी सुद्धा करू लागला. त्यात यहुदी लोकांचा कोणता वेगळा देशही नव्हता. 1933 निवडणुका झाल्या आणि खूप चांगल्या मताधिक्याने त्याची नाझी पार्टी निवडून आली. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकुमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.
त्याने सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले, सैन्य दल नौदलात वाढ केली. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले. तो जर्मनीचा पंतप्रधान बनतो. सत्तेवर येताच हिटलरने सर्व अधिकार, पार्लमेंटचे, न्यायाधिकार असे सगळे अधिकार आपल्या ताब्यात घेतले आणि जर्मनीचा केवळ एकच हुकुमशाह स्वतःला घोषित करतो. इथूनच खऱ्या अर्थाने हिटलर आपली हुकूमत दाखवायला सुरुवात करतो. हिटलर हा एक महत्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज हे त्याचे घोषवाक्य होते. हिटलरबद्दल कहाणी सांगण्यात येते की एका प्राचीन भविष्यवाणीनुसार जर इजिप्तमधील एका राजाचे थडगे जर रात्री उघडले तर जगात 24 तासात एखादी ऐतिहासिक घटना घडते. त्यानुसार 19 एप्रिल 1889च्या रात्री काही इतिहासकारांनी भविष्यवाणीला खोटे सिद्ध करण्यासाठी एका प्रकल्पासाठी एका राजाचे थडगे उघडले. दुसऱ्या रात्री 20 एप्रिलला ऑस्ट्रियामध्ये ॲडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. आता या कहाणीमध्ये काही तथ्य आहे किंवा नाही हे माहीत नाही, हा संशोधनीय विषय आहे. 1934 पर्यंत कारभाराची सर्व सूत्र आपल्या हातात केंद्रित केल्यानंतर आणि आपल्या विरोधकांना पूर्णतः निस्तेज केल्यानंतर हिटलरने आपल्याच पक्षाचे शुद्धीकरण करण्याची सुरुवात केली. तुफानी दलाचा नेता अर्नेस्ट रोहेम डाव्या विचारसरणीचा होता. ज्या दलाचा उपयोग हिटलरने आपल्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी केला त्या दलातील एक गट डाव्या विचारप्रणालीचा पुरस्कर्ता आहे हे लक्षात आल्यावर हिटलरने या गटाला लष्करी बळावर संपवून टाकले. अर्नेस्ट रोहेम आणि तुफानी दलातील डाव्या विचारांचे आणखी काही नेते हिटलरच्या बंदुकींना बळी पडले. आपल्या विरोधकांच्या कारवायांना हाणून पाडण्यासाठी हिटलरने मग गॅस्टेपो गुप्त पोलीस दल स्थापन केले. अल्पावधीतच गेस्टॅपोने एवढी दहशत निर्माण केली की नाझी विरोध ही चीजच नाहीशी झाली. 28 एप्रिल 1936 रोजी एक फरमान काढून हिटलरने शिक्षण संस्थातील सर्व शिक्षक, सर्व सेवक नाझी पक्षाचेच असले पाहिजेत अशी सक्ती केली. विद्यार्थ्यांच्या मनावर हिटलरचे व नाझी पक्षाचे महान कार्य बिंबवावे या दृष्टीने अभ्यासक्रम आखण्यात आले. हिटलर हा आधुनिक विचारांचा ख्रिस्ती आहे अशी शिकवण देण्यात येऊ लागली. स्त्रियांनी शिक्षणापेक्षा घर सांभाळावे आणि आदर्श माता बनावे असे सांगण्यात आले. मुद्रण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य यांना हिटलरने बंदी घातली. हिटलरच्या पक्षाचा प्रमुख प्रचारक डॉक्टर गोबेल्स याने एका ठिकाणी म्हटले होते, पियानो वाजून जसे आपल्या मनाप्रमाणे सूर काढता येतात त्याप्रमाणे वृत्तपत्रांकडून माझ्या मनाप्रमाणे सूर काढणे मला कधीही शक्य आहे. यावरून नाझी राजवट कशी एकसुरी बनली होती याची कल्पना येते. हिटलरचा सहकारी गोरिंग याने 1933 पासूनच हिटलरच्या आदेशाप्रमाणे ज्यू विरोधी मोहीम सुरू केली होती. तो यहुदी लोकांना सांगतोय की आपण हा देश सोडून निघून जा. त्यातच हिटलरचा यहुदी लोकांबद्दल खूप राग होता. यहुदी लोकांना तो मारू लागला, त्यांचे खून करू लागला. हिटलरच्या राज्यामध्ये लाखो यहुदी लोकांना मारण्यात आले. त्यांचा कोणता देश नसल्या कारणाने जवळजवळ 60 लाख यहुदींना हिटलरने मारले असेल. जर्मन ज्यावेळेस पहिल्या युद्धात हारली जाते किंवा इतर राष्ट्र हारली जातात त्यावेळेस एकमेव कारण म्हणजे पोलंडला मानतात. म्हणून आजूबाजूचे देश आणि पोलंड यांना सुद्धा आपल्या कब्जात घेण्याचा हिटलर विचार करू लागतो. जर्मन साम्राज्यात सामावून घेण्याला आणि त्यांच्यावर हल्ले करण्याला हिटलर सुरुवात करतो. हिटलर जर्मनीमध्ये स्वतःला सर्वोच्च न्यायाधीश सुद्धा घोषित करतो आणि प्रत्येक न्याय हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे होत असे. जर्मनीची मित्रराष्ट्र इटली आणि जपान यांचा एक आपसी करार होता. इटलीवर राज्य करणारा जो मुसोलिनी होता तो सुद्धा हुकुमशाह होता आणि जपान अशी तीनही राष्ट्र मिळून एक गट बांधला जातो. तिघांचा एक गट तयार झाल्यानंतर इतर देश सुद्धा आपापले गट तयार करतात, कारण इटली, जर्मनी आणि जपान यांच्या महत्वाकांक्षा होत्या की भौगोलिक व्याप्ती वाढवणे हा उद्देश. म्हणून आपल्या संरक्षणासाठी प्रत्येक देश आपापले गट स्थापन करत असतो आणि प्रत्येक देशाचा हा एकच गट विरोधक होता, तो म्हणजे जर्मनी आणि इटली, जपान. दुसऱ्या बाजूला फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि सोव्हिएत सेना या सगळ्यांनी मिळून एक गट बनवला. त्यावेळी सोव्हिएत सेना किंवा अमेरिका सुपर पॉवर वगैरे असं काही नव्हते. एका बाजूला इटली, जर्मनी, जपान तर दुसऱ्या बाजूला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया असे गट तयार झाले. याच वेळेस हिटलरचे मनसुबे सर्व जग जिंकण्याकडे होते. इथूनच खरी दुसऱ्या विश्वयुद्धाला सुरुवात होते. 1 सप्टेंबर 1939ला दुसऱ्या विश्वयुद्धाला सुरुवात होते. जर्मन पोलंडवर हल्ला करतात. पोलंड आणि ब्रिटन
यांच्यात सुद्धा एक आपसी सहमती झालेली असते की पोलंडला कोणतीही मदत लागल्यास ती मदत इंग्लंड पुरविल. इथे हल्ला पोलंडवर होता, मात्र इंग्लंडने त्यांना मदतीचं आश्वासन दिल्याप्रमाणे इंग्लंड पोलंडच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याचबरोबर त्याचा मित्र राष्ट्र फ्रान्स सुद्धा. पोलंडवर जर्मनी जसा हल्ला करते त्याच वेळेस इंग्लंड आणि फ्रान्स पोलंडच्या मदतीसाठी येतात, परंतु तोपर्यंत पोलंडला जर्मनीने ताब्यात घेतलेलं असतं. सप्टेंबर 1939 पासून 1940 पर्यंत हे युद्ध खूप धीम्या गतीने चालू असते, परंतु सर्व वातावरण तणावग्रस्त होते. पोलंड जिंकल्यामुळे हिटलरचे इरादे पक्के होतात, आत्मविश्वास वाढतो. 1 सप्टेंबर 1939ला पोलंडवर हल्ला होतो. 19 एप्रिल 1940ला नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांवर सुद्धा हल्ला करतो आणि त्यांना सुद्धा हिटलर जिंकून घेतो. इथेच न थांबता बेल्जियम, हॉलंड या देशांना सुद्धा हिटलर जिंकून घेतो. इतकंच नाही तर फ्रान्सवर सुद्धा हल्ला करतो. पोलंडवर हल्ला करताना इंग्लंडच्या बाजूने फ्रान्स युद्धात सहभागी झाला असल्याकारणाने फ्रान्सवर सुद्धा हिटलर हल्ला करतो आणि फ्रान्सला सुद्धा नाईलाजाने हिटलरसमोर झुकावं लागतं. फ्रान्स हिटलरसमोर सरेंडर करतो. हिटलरची महत्त्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती खूप मजबूत होत चालली होती. आत्मविश्वास वाढला होता. पोलंडला इंग्लंड मदत करतो म्हणून फ्रान्स नंतर आता इंग्लंडवर सुद्धा हल्ला करण्याचा विचार करतो आणि इंग्लंडवर खूप बॉम्ब वर्षाव करतो. इंग्लंडला पूर्ण उद्ध्वस्त होताना त्याला पाहण्याची खूप इच्छा असते. त्याच विचाराने तो इंग्लंड शहरांवर बॉम्ब वर्षाव करत असतो. इतर देशांच्या सेनेप्रमाणे मात्र इंग्लंडची सेना कमजोर नव्हती, मजबूत होती. त्यांनी जर्मन सेनेला असं प्रत्युत्तर दिलं की जर्मन सेनेला माघारी फिरावं लागलं आणि हिटलरची अपेक्षा अधुरी राहिली. इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदा जर्मन सेना कमजोर झाली होती, त्यामुळे हिटलरवर एक अपयशाचं खापर फोडलं जाऊ लागलं. हिटलर बेचैन झाला. इंग्लंड जिंकण्याच्या अपेक्षा हिटलरच्या फोल टळल्या. त्याने मग आपला मोर्चा सोव्हिएत सेनेकडे वळवला. सोव्हिएतमध्ये त्याच वेळेस कम्युनिझमला चालना मिळत होती. हिटलर नाझीवादी विचारांचा असल्याकारणाने या कम्युनिझमला बुडापासून उकडून टाकण्याची त्याची धारणा होती. पूर्ण जगावर फक्त जर्मनच लोक हुकूमत गाजवू शकतात, दुसरं कुणीही नाही, ही त्याची विचारसरणी. इंग्लंडवरच्या हल्ल्यानंतर झालेल्या अपयशाची भरती आपण रूसकडून करू शकतो, म्हणून मग त्याने रूसकडे आपला मोर्चा वळवला. परंतु रूस सेना तोपर्यंत तयार नसल्याकारणाने रूसचा काही भाग नाझी सेनेने आपल्या ताब्यात घेतला. इंग्लंडच्या अपयशानंतर लगेच हिटलर आपल्यावर आक्रमण करेल याची सुतराम कल्पनासुद्धा, विश्वाससुद्धा सोव्हिएत सेनेला नव्हता. काही प्रदेश जर्मन सेनेने जिंकल्यानंतर रूस सेना एकत्र आली. सोव्हिएत संघाच्या राजधानीकडे येत असताना रूसमध्ये घुसण्या अगोदर नाझी सेनेला घेराव घातला गेला आणि दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. परंतु रूस सेनेने हिटलरच्या जर्मन सेनेला रूसमध्ये घुसू न देता तिथून पळायला भाग पडले. हिटलरला रूसला आपल्या आधिपत्याखाली घेणे जमले नाही. या दोन्ही लढाया हरल्यानंतर हिटलरची फार नाचक्की झाली. हिटलरची हुकूमत किंवा जो दबदबा होता तो कमी होताना दिसू लागला, असा संदेश पूर्ण जगात गेला. इतर देशांची अशी धारणा बनली की निश्चय केला तर हिटलरला हरवू शकतो, हा आत्मविश्वास इतर देशांना सुद्धा येऊ लागला. इतर सगळे देश एकत्र येत त्यांनी या तीनच देशांना आपले शत्रू मानले, जर्मन, इटली आणि जपान. कारण जर्मनीला मदत करण्यासाठी जपान आणि इटली त्यामध्ये सतत सहभागी होत असत. महायुद्ध चालले असताना जर्मनीचं सैन्य मात्र डळमळीत झालं. 1944ला रूस आणि त्याचे मित्र देश अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इटलीवर हल्ला करतात. नाईलाजाने सरेंडर करण्यासाठी इटलीला भाग पडतात. इटलीवर सरेंडर करण्याची वेळ आली हे माहीत पडतं तेव्हा हिटलर आणि त्याच्या सेनेचा आत्मविश्वास कमी झाला. इकडे अमेरिका जपानवर दबाव टाकत होती की इटली, जर्मनी या देशांना तुम्ही सहकार्य करण्याचे थांबवा. अमेरिकेने जपानला बऱ्याचदा ताकीद दिली, तुम्ही इतर देशांवर केलेला कब्जा काढून घेऊन त्यांचा प्रदेश त्यांना परत द्या. परंतु जपान काही ऐकेना. शेवटी जपानवर ऑगस्ट 1945ला अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला आणि हिरोशिमा आणि नागासाकीची काय अवस्था झाली हे सर्वश्रुत आहे. पहिलीच वेळ होती अणुबॉम्बचा वापर करण्याची, त्यामुळे जपान हादरून गेला. जपानला सुद्धा त्यांच्यासमोर सरेंडर करावे लागले. जर्मन सेनेचा आत्मविश्वास ढासळला. जर्मन सेना कमी पडायला लागली आणि सोव्हिएत सेना जोशाने जर्मनीच्या दिशेने आगेकूच करू लागली. रूसी सेना जसजशी पुढे येत होती तसतशी जर्मन सेनेची हिंमत कमी होते. जर्मन सेनेचं पावलं आता माघारी पडत होती, मात्र शस्त्राने प्रतिकार करणं मात्र थांबवत नव्हती.
प्रत्येक वेळेस त्यांना हार पत्करावी लागत होती. हळूहळू रूसी सेना जर्मनीच्या बर्लिनपर्यंत येऊन पोहोचते. तिथेच हिटलरचं वास्तव्य होतं. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये जमिनीपासून 50 फूट खोल एका बंकरमध्ये हिटलर राहत होता. त्याला 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला जपानवर टाकलेल्या न्यूक्लिअर बॉम्बची माहिती समजली. हिटलरचा आत्मविश्वास त्याला आतून कमजोर करू लागला होता. रूसी आर्मीचा हल्ला आता बर्लिनपर्यंत येऊन पोहोचला होता आणि जवळजवळ बर्लिनसुद्धा काबीज केले होते. हिटलरचं एक मन आता विचार करत होतं की आपण हारणारच, मात्र दुसरं मन मानायला तयार नव्हतं. जमिनीपासून 50 फूट खाली काही विश्वासू साथीदार आर्मीच्या ऑफिसरांसोबत तो राहत होता. हिटलरची जर्मन सेना पूर्णपणे हरण्याच्या मनस्थितीत होती. फक्त काय ती घोषणा होणे बाकी होते. सोव्हिएत सेनेच्या ताब्यामध्ये पूर्ण जर्मनी, बर्लिन ही सगळी सत्ता ताब्यात आली होती. त्यात सोव्हिएत सेनेचे हिटलरपासून अंतर खूप कमी राहिले होते. जमिनीच्या खाली लपलेल्या त्या बंकरचा पत्ता त्याचेच काही आर्मी ऑफिसर देतात. हिटलरच्या हुकुमशाहीमुळे अनेक लोक नाराज होते. आपल्या आर्मीतल्या लोकांनीच त्याची जासूसी केली होती असे बरेचसे लोक होते जे हिटलरच्या विरोधात होते. काय करतोय, कुठे आहे, सगळी माहिती आपल्या सेनेतले लोक देत होते. हिटलरसमोर आता 2च पर्याय उरले होते. तो विचार करत होता की मुसोलिनीसारखी आपली अवस्था होऊ नये असं त्याच्या मनात वाटत होतं. मुसोलिनीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जर इतकी क्रूर घटना घडली असेल तर आपलं काय करतील याची पूर्ण कल्पना हिटलरला होती. मुसोलिनीच्या प्रेतासोबत काय घडलं, मुसोलिनीच्या जीवन कहाणी त्याचं पूर्ण वर्णन आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवरच्या मागच्या स्टोरीज पाहू शकता. हिटलरने अशा अनेक लोकांना मारलं होतं, अनेक लोकांचे खून केले होते. हिटलरमुळे जवळजवळ 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच्यासमोर 2च पर्याय होते, एक तर स्वतःने सरेंडर करणे किंवा आत्महत्या करणे. आत्मसमर्पण केल्यानंतर लोकांसमोर कदाचित टॉर्चर केले जाईल किंवा लोक आपलं काय करू शकतील या कल्पनेने तो घाबरला आणि म्हणून तो सरेंडर करायला तयार झाला नाही. आणि दुसरा पर्याय तर आत्महत्या. इथूनच हिटलरच्या मृत्यूची कहाणी सुरू होते. त्याला अजूनही वाटत होतं की जर्मन सेना रूसी सेनेचा प्रतिकार करून माघारी पाठवेल, परंतु शेवटी त्याला विश्वास होतो की आता आपण मारले जाऊ. संपूर्ण बर्लिनवर रूसी सेनेचा कब्जा झाला होता. हिटलर 30 एप्रिल 1945 आपली मैत्रीण इवाला प्रपोज करतो आणि तिला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि इवा तयार होते. आता प्रश्न उभा राहतो, लग्न कोणाकडून करून घ्यायचं. बर्लिनवर रूसचे हल्ले चालूच होते. दोन्ही बाजूने दोन्ही सेना लढत होत्या. एका बाजूने जर्मन, एका बाजूने रूस. अशा वेळेस हिटलरचा एक विश्वासू सैनिक आर्मीमधला तो एका फादरला लग्न लावण्यासाठी आणायला सांगतो. सगळी लग्नाची व्यवस्था झालेली होती. तितक्यात तो फादरला घेऊन येतो. मात्र फादरला समजतं की तो लग्नाची प्रमाणपत्र विसरला आहे आणि प्रमाणपत्राशिवाय लग्न शक्य नाही. मग पुन्हा तो आर्मी ऑफिसर फादरला घेऊन त्याच्या घरी प्रमाणपत्र घेऊन येतो. सैनिकांमध्ये बाहेर घनघोर युद्ध चालू होते. अशा परिस्थितीत वाट काढत आर्मी ऑफिसर त्याला त्या बंकरपर्यंत सुखरूप पोहोचवतो. आपल्या काही विश्वासू साथीदार आणि सैनिकांच्या साक्षीने हिटलर इवाशी लग्न करतो आणि तिथेच छोटीखानी पार्टी केली जाते. एका साथीदाराला तो जवळ बोलवतो आणि सांगतो, मी मेल्यावर माझ्या प्रेताला तू जाळून टाक आणि जाळल्यानंतर मात्र दफन कर. तसेच माझे काही साहित्य किंवा वस्तू आहेत त्या सगळ्या तू त्यातच जाळून टाक. फक्त एक पेंटिंग ड्रायव्हरला सांगितल्याप्रमाणे तो बाहेर कुठेतरी घेऊन जाईल. पुन्हा तो एक कमांडरला विचारतो की सायनाइट मृत्यूसाठी किती प्रभावी आहे. खात्री करण्यासाठी त्याच्याकडे त्याचा अगदी जिवलग कुत्रा ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता त्याच्यावर प्रयोग करण्याचा करतो. सायनाइट कुत्र्याला दिल्यानंतर काही सेकंदानंतर त्या कुत्र्याचा मृत्यू होतो. त्याच बंकरमध्ये एका खड्डा खोदून तिथे कुत्र्याला पुरले जाते. सगळं झाल्यावर इवा आणि हिटलर आपल्या रूममध्ये जातात. बाहेर एक त्याचा विश्वासू बॉडीगार्ड उभा असतो. पोशस हिटलरच्या शेवटच्या क्षणाचा तो साथीदार होता. फोन आल्यानंतर पहिल्यांदा पोशस फोन उचलायचा आणि नंतर हिटलरला द्यायचा. संध्याकाळी एक बातमी आली. हिटलरला समजलं की रूसने बर्लिन ताब्यात घेतलेली आहे. थोड्याच वेळानंतर रूममधून एक गोळ्या झाडण्याचा आवाज येतो. आतून कडी असल्याकारणाने कोणी आतमध्ये जाऊ शकत नव्हते. खूप वेळ झाल्यानंतर शेवटी सगळ्यांनी ठरवलं की दरवाजा तोडून टाकायचा आणि दरवाजा तोडला जातो. तर समोर हिटलरचं डोकं पलंगावर होतं. शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. दुसऱ्या बाजूला सोफ्यावर लग्नाच्या वेळेस निळा रंगाचा ड्रेस घातलेली आणि सफेद रंगाची ओढणी असलेली युवा सोफ्यावर पडली होती. तिचा चेहरा हिटलरच्या बाजूने झुकलेला होता. तिथे समोर असणारे जे पण सैनिक हिटलरचे साथीदार होते ते त्या मृत्यूचे साक्षीदार होते. त्यांच्या पुस्तकांमधून किंवा पुराव्यांमधून अशा काही गोष्टी समोर आल्या की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिटलरने स्वतःच्या डोक्यात गोळी मारली होती.
इवाने सायनाईड खाल्लं होतं कारण इवाच्या शरीरावर कोणताही रक्ताचा डाग नव्हता. हे सर्व घडण्याच्या अगोदर एका ऑफिसरला हिटलरने सांगितलं होतं की 200 लिटर पेट्रोल आणून ठेव, परंतु त्यावेळेस 200 लिटर पेट्रोल न मिळाल्यामुळे 180 लिटर पेट्रोल आणून ठेवलेले होते. हिटलरने सांगितल्याप्रमाणे हिटलरच्या प्रेतावर पेट्रोल टाकून जाळून देण्यात आले. हिटलरच्या राखेल आणि इवाला एक खड्डा खोदून त्या ठिकाणी दफन केले गेले. काही दिवसानंतर रूसी सेना त्या बंकरपर्यंत पोहोचली आणि हिटलरच्या काही साथीदारांना पकडून नेते. पोशर्सला सुद्धा अटक केली जाते. चौकशी केल्यानंतर हिटलरची राख आणि इवाचं प्रेत ज्या खड्ड्यात पुरलेलं असतं ते पुन्हा उकरून त्यामध्ये त्यांना फक्त हिटलरचा एक दात मिळतो. तो दात परीक्षणासाठी रूसला घेऊन जातात. परंतु दुसरी एक कहाणी अशी सुद्धा आहे की हिटलर बंकरमधून पळून गेला, अनेक देशांमध्ये राहिला आणि काही वर्षानंतर ब्राझीलमध्ये 90 वर्षामध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु या सर्व गोष्टींना रूस नकार देते. राखेतून मिळालेल्या दातांचे परीक्षण केल्याने त्यांना माहिती पडले की हिटलरला दातांचा त्रास होता, त्यामुळे त्याच्या तोंडाला सतत दुर्गंधी येत असे. रूसी सैनिकांनी त्यांच्यावर उपचार करणारा जो डेंटिस्ट होता त्याला अटक करून चौकशी केली आणि अगदी विश्वासाने सांगितले की हे दात हिटलरचेच आहेत. पोशर्स जो ऋषी सेनेच्या ताब्यात होता त्याला 13 वर्षानंतर सोडण्यात आले. बाहेर आल्यानंतर त्याने द मिमायर्स ऑफ हिटलर बॉडीगार्ड नावाचं एक पुस्तक लिहिलं. 2013 मध्ये हे पुस्तक साधारण प्रसिद्ध झालं. 90 वर्षानंतर पोशर्सचा सुद्धा मृत्यू झाला होता. हिटलरच्या अनेक कहाण्या समोर आल्या, परंतु पुराव्यांअभावी सर्व कथांना पूर्णविराम मिळाला. ब्राझीलमध्ये जिवंत असल्याची कहाणी आणि 90 वर्षानंतर मृत्यू झाल्याची कहाणी त्यातलीच आहे. परंतु रूसचं म्हणणं साफ होतं की हिटलरचे मिळालेले दात खरा पुरावा आहे, कारण दातांचा DNA हिटलरच्या DNAशी मॅच करतो. दुसऱ्या विश्वयुद्धात जवळजवळ 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला असेल असा इतिहास सांगतो आणि हे सत्य नाकारता येणार नाही. जर्मन सर्वश्रेष्ठ जर्मन लोकच फक्त जगावर राज्य करू शकतात या एका विचाराने दुसरं महायुद्ध घडलं. लाखो यहुदींना मारण्यात आले आणि कित्येक यहुदी तिथून पळून गेले. तोपर्यंत इस्रायलचा जन्मसुद्धा नव्हता. आपल्याला राहण्यासाठी स्वतंत्र जागा हवी म्हणून 1948 मध्ये इस्रायल देश अस्तित्वात आला, ज्याची मोसादसारखी जगात नंबर 1 असणारी गुप्तचर यंत्रणा. एखाद्या भागात तिचा सुद्धा इतिहास आपण पाहू. काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या मी मान्य करतो. प्रत्येक घटना सांगणं शक्य होणार. जरी चुकीचं असेल तर नक्की सांगा.